नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण या ठिकाणी आलो आहोत आपल्या सेंद्रिय शेतीचे रिझल्ट तपासण्यासाठी. तर माझा परिचय, माझं नाव प्राध्यापक मणियार सर, सेंद्रिय मार्गदर्शक. आज आपण वळती या ठिकाणी आलेलो आहोत. आपण या ठिकाणी बीट या पिकासाठी आपण सप्लिमेंट दिलं, क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजी दिली होती. तर आपण त्या ठिकाणी शेतकरी मित्र पाहू शकता. तर याला क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजी वापरून या ठिकाणी बीटाची जी ग्रीनरी आणि बीटाची त्या ठिकाणी जी साईज, साधारणतः बीट किती दिवसात झाले रे बीट? साधारण एक महिना, बरोबर ना? एक महिन्याचं बीट झालेलं आहे हे. तर एक महिन्यामध्ये ह्या बीटाची जी ग्रीप आहे तर ती आपण त्या ठिकाणी 2-3 आपण काढून पाहू. पहा, आपण पाहू शकता साधारण एक महिन्यालाही 2 ते 3 दिवस साधारणतः कमी असतील हे. तर एक महिन्याच्या आसपास हे बीट आहे. तर ह्या ठिकाणी बीटावरचा अटॅक पण नाही आहे. बीट एकदम क्लीन आणि साईजला पण चांगलं प्रॉपर मेंटेन झालेलं आहे. तर यांना आपण पाण्यातून आणि स्प्रेमधून त्या ठिकाणी असे दोन्हीही बाजूनी आपण सप्लिमेंट दिलं होतं आणि पूर्ण प्लॉट हा प्रॉपर बीटाचा प्लॉट सेट झालेला आहे. कुठेही लालसरपणा बीटामध्ये नाही आहे. ग्रीनरी चांगली मेंटेन झाली आहे. प्लस फळाची साईज जी आहे ती आपण कोणत्याही वाफ्यामधून जर पाहिलं तर फळाची साईज चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे. पाहू शकता आपण, हे पहा, फळाची साईज प्रॉपर पद्धतीने त्या ठिकाणी मेंटेन झालेली आहे. तर ही क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजी आहे. ही क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजीने म्हणजे साधारणतः या सेंद्रिय शेतीमध्ये आपण ही क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजी वापरून याचं उत्पादन म्हणजे बिटाचा उतार 100% झालेला आहे. तसेच बिटाची साईज आणि फुगवणही योग्य प्रकारे झालेली आहे. तर आज हे शेतकरी तरी आपली क्रॉप बिल्डर टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहे. आपण देखील त्या ठिकाणी या टेक्नॉलॉजीचा वापर करू शकता. आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल तर कृपया संपर्क करा 96 57 333 915 या क्रमांकावरती. आभारी आहे.